शब ए कद्र अर्थात बडीरात मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इस्लाममध्ये या रात्रीस अतिशय महत्त्व आहे. पवित्र कुराण शरीफ याच रात्री धर्तीवर अवतरित झाले होते. रमजानमध्ये विशेष तराबीची महिनाभर नमाज पठण केली जाते. हाफिजे कुराण नमाज दरम्यान तोंडी कुराण पठण करत असतात. पर्वातील 26व्या रोजापर्यंत कुराण पठण पूर्ण केले जाते. त्यानंतर फातिया पठण, नाते मैफिल, धार्मिक प्रवचन, रमजान पर्वाची विशेषतः विशद करणे असे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. रात्रभर असे धार्मिक कार्यक्रम होऊन नमाज पठण करत दर्गामध्ये जाऊन दर्शन घेणे तसेच कब्रस्तानमध्ये जाऊन पूर्वजांच्या कबरीवर फतेहा पठण केले जाते. सोमवारी 16 तारखेला 26वा रोजा असल्याने मुस्लिम बांधवांकडून उत्साहात शबे कद्र साजरी केली. रात्रभर नमाज पठण करून शहराच्या विविध भागातील दर्ग्यांचे दर्शन घेतले. तत्पूर्वी तराबीची विशेष नमाज पठण करून तोंडी कुराण पठणाचा समारोप झाला. त्यानंतर पठण केलेले कुराण पूर्वजांना समर्पित करण्यात आले. रात्रभर नमाज पठण, वैयक्तिकरित्या कुराण पठण करणे, नातेपाक मैफिली झाली. मुस्लिम बांधवांनी कब्रस्तानमध्ये जाऊन पूर्वजांच्या कबरीवर फूल अर्पण करून फतेहा पठण केले. मशीद, दर्गा अशा विविध धार्मिक स्थळांसह घरांवर चौकात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. हाफिजे कुराण याची गुलपोशी रमजान पर्वात महिनाभर तराबीची विशेष नमाज पठण करून तोंडी कुराण ऐकवले जाते. त्यानिमित्त मुस्लिम बांधवांकडून तसेच मशिदींचे विश्वस्त यांच्याकडून हाफिजे कुराण आणि मशिदीचे इमाम यांचे ऋण व्यक्त करत त्यांची गुलपोशी अर्थात सत्कार करण्यात आला. विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन आभार मानण्यात आले. शब ए कद्र साजरी होताच 3 ते 4 दिवसात चंद्रदर्शनानुसार रमजान ईद साजरी केली जाते. त्यानुसार सर्वांच्या नजरा आता ईदच्या चंद्रदर्शनाकडे लागल्या आहेत. इस्लामिक कालगणनेनुसार उर्दू महिन्याच्या 29 तारखेस चंद्रदर्शन घडत असते. गुरुवारी 19 तारखेला रमजान उर्दू महिन्याची 29 तारीख येत असल्याने चंद्रदर्शन घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी तसे झाले नाही तर शुक्रवारी चंद्रदर्शन घडण्याची दाट शक्यता आहे. त्यानिमित्ताने आता मुस्लिम बांधवांचे चंद्रदर्शन कधी घडते याकडे लक्ष लागून आहे.